नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की माझी बहीण लाडकी योजना संदर्भात. बघा मित्रांनो, नवीन GR आलेला आहे माझी बहीण लाडकी योजनाचा. आजच हा GR या ठिकाणी आलेला आहे आणि आता फक्त तुम्हाला हीच कागदपत्रे लागणार आहे. प्रक्रिया आणखी सोपी केली गेलेली आहे, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. त्यासोबतच 1500 रुपये तुम्हाला कधी मिळतील त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. जे काही अर्ज पेंडिंगवर आहे ते कधी अप्रूव्ह होतील त्याची देखील माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन योजनांसाठी. तर बघा, नवीन GR आलेला आहे त्याची माहिती पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता दिनांक 12 जुलै 2024 म्हणजेच आज झालेला GR आहे. बघा काय म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत. तर बघा, योजनेची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन या ठिकाणी बाब होती आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे. बघा काय म्हटलेलं आहे, शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे. कोणकोणत्या बाबीत? कुटुंबाची व्याख्या आता काय असणार आहे बघा. सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील. कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असणार आहेत. नवविवाहित महिलेच्या बाबतीत भरपूर विवाहित म्हणजेच त्यांचं नुकतंच त्या ठिकाणी लग्न झालेले अशा महिलांच्या देखील त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासंदर्भात खूप अडचणी होत्या. त्यानंतर बघा त्या ठिकाणी सुस्पष्टता आलेली आहे. बघा, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावे. तर बघा, ज्यांचं नव्याने या ठिकाणी लग्न झालेलं असेल, नवविवाहित महिला असतील, तर त्यांच्या नवऱ्याचं जे काही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड आहे ते उत्पन्नाचा दाखला म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने बघा काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे. तर बघा, आता ज्या काही महिला आहेत त्या महिलांच्या संदर्भात तुमच्या पतीचे देखील या ठिकाणी डॉक्युमेंट्स चालणार आहेत. तुम्हाला तुमचं स्वतंत्र डॉक्युमेंट्स काढण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला अर्ज भरण्याचे असतील, ज्या काही महिला असतील ज्यांचं आता नव्याने लग्न झाले असतील, तर त्या महिलांसाठी तुमच्या पतीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी जोडू शकतात. रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, ते देखील या ठिकाणी चालणार आहे. उत्पन्नाचा दाखला म्हणून चालू शकतं किंवा उर्वरित जे काही डॉक्युमेंट्स ते म्हणून देखील या ठिकाणी चालू शकणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते देखील ग्राह्य धरण्यात यावे असं देखील सांगण्यात आले आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचं पोस्टातील बँक खात्यासंदर्भात होतं, तर ते देखील आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. GR आलेला आहे. त्यानंतर बघा, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. तर बघा, ऑफलाईन जे काही अर्ज आलेले असतील तर त्या अर्जांच्या जो काही महिलेचा फोटो असेल त्या अर्जावरील तर तो फोटो देखील फोटो काढून ऑनलाईन अर्जासाठी ग्राह्य धरण्यात यावं असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP मदत कक्ष प्रमुख व CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. तर बघा, या ठिकाणी तुमचे अर्ज आता भरले जाणार आहेत. तुम्ही जाऊन भरू शकतात. अगोदर देखील ते त्या ठिकाणी भरले जात होते. त्यानंतर बघा, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, पोषण, नंतर MGNREGS, PM स्वनिधी, नंतर JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. तर बघा, जे अगोदरच्या ठिकाणी योजनेचा लाभ घेत असतील त्यांचं आधार ऑथेंटिकेशन जे आहे ते यापूर्वीच झालेलं आहे. KYC देखील त्यांचं यापूर्वी झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी ऑफलाईन अर्ज भरून घेऊन त्यांना देखील या योजनेसाठी पात्र त्या ठिकाणी
ठरवता यावं किंवा त्यांचा केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन पात्र ज्या काही महिला आहेत त्यांचा ऑफलाईन अर्ज त्या ठिकाणी भरून घेण्यात यावा. त्यानंतर बघा गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक, ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावे. तर बघा अर्ज जे आहेत ते ॲपवर या ठिकाणी भरण्यात येत आहे. कोणत्या ॲपवर भरण्यात येत आहे तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती मी दिलेली आहे, तो व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहू शकता. आता बघा भरपूर जे काही महिला आहेत त्यांच्या अर्ज त्या ठिकाणी पेंडिंग आपल्याला पाहायला मिळते. आता पेंडिंग का पाहायला मिळते बघा मित्रांनो, पेंडिंग यासाठी की तुमचा जो काही डेटा आहे तो तपासला जात आहे. तो डेटा तपासला गेल्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे तो त्या ठिकाणी अप्रूव्ह केला जाईल. आता अप्रूव्ह कधी केला जाईल तर बघा जी काही प्राथमिक यादी येईल त्यामध्ये आपल्याला कळून जाणार आहे की आपली त्या ठिकाणी यादीमध्ये नाव आहे किंवा नाही. आता प्राथमिक जी काही तात्पुरती पात्र महिलांची यादी ती कधीपर्यंत येऊ शकते तर बघा 16 जुलैपर्यंत ती यादी या ठिकाणी येऊ शकते. म्हणजेच अजून 2-4 दिवसांनी ती जी काही यादी आहे ती येऊ शकते आणि त्या यादीमध्ये तुम्ही पात्र आहात किंवा नाही ते तुम्हाला कळून जाईल. किंवा मग तुमच्या अर्जामध्ये कुठली त्रुटी आहे का, काही त्या ठिकाणी क्युरी आहे का ते तुम्हाला लगेचच कळून जाईल आणि तुम्ही त्यामध्ये सुधारणा देखील करू शकता. लवकरच सुधारण्यासाठी देखील यावर काही ना काही उपचार किंवा काही ना काही उपाय जो आहे तो त्या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीचे नवीन जे काही निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहे आणि त्यामुळे मित्रांनो आता अधिक सोप्या पद्धतीने ही जी काही प्रक्रिया आहे ती झालेली आहे. नवविवाहित महिलांच्या संदर्भात बहुतेक ज्या काही महिला आहेत त्यांचं नवीन लग्न झालेलं असतं आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा म्हणून यासाठी मित्रांनो व्याप्ती वाढवण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या पतीचे जे काही 15 वर्षापूर्वीचे जे काही दाखले असतील, जे काही रेशन कार्ड असेल ते देखील आता या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. बहुतेक ज्या काही महिला आहेत त्यांना या पद्धतीचा त्रास होत होता. तर बघा तुमचे देखील अर्ज या ठिकाणी पात्र असतील त्यासाठी माननीय जो काही मंत्रिमंडळाने निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीचा GR होता. अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.